कानून के घर में देर है पर अंधेर नहीं। हा डायलॉग तुम्ही अनेक हिंदी सिनेमांमध्ये ऐकला असेल। याच डायलॉगची नाशिकमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे, कारण 28 वर्षांपासून सुरू असलेला खटल्याचा निकाल लागलाय आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी डेंजर झोन मध्ये आली आहे। काय आहे सगळं प्रकरण, पाहूयात राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। माणिकराव कोकाटे कृषी मंत्रीपदाची लॉटरी लागलेल्या कोकाटेंच्या डोक्यावर मंत्रीपदाबरोबरच आमदारकी गमावण्याची टांगती तलवार आहे। कोकाटेंवर ओढावलेल्या संकटासाठी कारणीभूत ठरलंय नाशकातल्या कॅनडा कॉर्नरवरच्या निर्माण व्ह्यू इमारतीतलं हे घर। कारण माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा ठपका ठेवण्यात आला। या प्रकरणी 1997 पासून सुरू असलेल्या खटल्याचा 28 वर्षांनी निकाल लागला। नाशिक न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ विजय कोकाटे या दोघांना प्रत्येकी 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावला। हे प्रकरण काय आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। 1995 साली मुख्यमंत्री 10% कोटा योजनेतून घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केली। स्वतःचं घर नसल्याचं, कमी उत्पन्न असल्याचं सांगून 2 घरं पदरात पाडून घेतली। इतर 2 लाभार्थींना मिळालेली दोन्ही घरंही स्वतःच्या नावावर करून घेतली। घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे बंधूंसह 4 विरोधात तक्रार दाखल केली। 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह 4 विरोधात गुन्हा दाखल झाला। 28 वर्ष नाशिक न्यायालयात खटला चालला। 10 साक्षीदार तपासण्यात आले। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील यांना प्रत्येकी 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला। फिर्यादी क्रमांक 3 आणि 4 यांना मात्र कोणतीही शिक्षा देण्यात आलेली नाही। हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात, ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो, की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते। त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2-2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। ज्या घरांमुळे माणिकराव कोकाटेंचं राजकीय करिअर डेंजर झोनमध्ये आलं त्या घरांजवळ एबीपी माझाची टीम पोहोचली। इतर लाभार्थींकडून विकत घेतलेल्या घरांचा माणिकराव कोकाटेंनी व्यावसायिक वापर सुरू केला। कृषी मंत्री असलेले सध्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना कमी उत्पन्न दाखवून त्यांनी सरकारच्या कोट्यातून जे घर आहे ते या ठिकाणी घेतलेलं होतं। आपण जर बघतो या घराबाहेरच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्याच घरामध्ये माणिकराव कोकाटे यांनी एक व्यवसाय देखील सुरू केला होता। डेअरी आणि प्रक्रियाची जी केंद्र आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं। सरकारच्या अनुदानातून मिळालेलं जे घर आहे त्याच घरामध्ये त्यांनी व्यवसाय देखील सुरू केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। स्कूल व्ह्यूच्या या परिसरामध्ये त्यांनी जे आहे ते दूध डेअरी या ठिकाणी दूध डेअरीचा जो तो व्यवसाय सुरू केला होता आणि तत्कालीन पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांच्या हस्ते या केंद्राचं जे आहे ते उद्घाटन झालं होतं। नाशिक न्यायालयानं सुनावलेली शिक्षा म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दीतला आजवरचा सर्वात मोठा धक्का आहे आणि म्हणूनच जामिनासाठी त्यांनी धावपळ सुरू केली आणि त्यांना जामीन मिळालाही। मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे भूतकाळात गेले आणि राजकीय दुश्मनीचा पिक्चर त्यांच्या डोळ्यासमोरून तरळला। हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीचं आहे। त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतं मला माहीत नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळामध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिघोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार आहे।
माणिकराव कोकाटेंविरोधात खटला दाखल करणारे तुकाराम दिघोळेंची ओळख आपण करून घेऊया. 1985, 1990 आणि 1995 मध्ये विधानसभा आमदार म्हणून 2 वेळा काँग्रेसकडून तर 1 वेळा अपक्ष म्हणून निवडून आले. 1995 मध्ये युती सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. कोकाटे आणि दिघोळे यांच्यात सुरुवातीला सख्य होतं, मात्र कालांतरानं कोकाटे आणि दिघोळेंमध्ये खटके उडाले. आता प्रश्न असा आहे की 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि पर्यायानं मंत्रिपद शाबूत राहण्याची शक्यता किती आहे, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांना गाठलं. सदस्य म्हणून डिस्क्वालिफाय ते झाले तर नॅचरली त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं. ऑफकोर्स ते 6 महिन्याच्या आत जर ते तोपर्यंत त्यांना लिमिट आहे, 6 महिनेपर्यंत ते राहू शकतात. जरी सदस्य डिस्क्वालिफिकेशन झालं तरी 6 महिनेपर्यंत ते राहू शकतात. आणि दरम्यानच्या काळात काय डेव्हलपमेंट होती ती बघावी लागेल मग आपल्याला, कारण पुढची प्रक्रिया मी मगाच सांगितली, त्यांना हायकोर्टात जावं लागेल आणि हायकोर्टामध्ये जर कन्व्हिक्शनला शिक्षेला जर स्टे मिळाला तर त्यांची आमदारकी राहू शकेल. आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी सुरू आहे. आता कोकाटेंना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांना आयतं कोलीत मिळालं. 2 किंवा 2 वर्षांपेक्षा अधिकचा जर शिक्षा सुनावली असेल तर निश्चितपणे मंत्रिमंडळात तर ती व्यक्ती राहतच नाही, पण त्या व्यक्तीची आमदारकी सुद्धा रद्द होते. माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने प्रकरण साधारण 1997चं प्रकरण आहे आणि 2025ला त्याचा निकाल आला आहे 30 वर्षांनी. पुढचा खटला लढत असताना कदाचित पुढे अजून 10-15 वर्ष तिथे लागतील. कारकीर्द फार व्यवस्थित मजेत चालेल तर निश्चितपणे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा व्हायला हवा. पण राजीनामा घ्यायचा कोणी, तर राजीनामा घेण्याची सगळी जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची. तर सत्ताधारी नेते महायुतीचा धर्म पाळत कोकाटेंची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं अजूनही त्यांना वरच्या कोर्टात जायला संधी आहे. वरच्या कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काय लागतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं अजूनही त्यांना वरच्या कोर्टात जायला संधी आहे. वरच्या कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी काय लागतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे प्रकरणात महायुती सरकारनं घेतला. माणिकराव कोकाटे प्रकरणात आरोपांवर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत महायुती सरकारची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. मुकुल कुलकर्णीसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.